या प्रकरणी अर्धापूर येथील पत्रकार मनोज मन्नापुरे यांनी त्यांच्यासोबत जी घटना घडली याबाबत येऊन मला सर्वस्वी कथन सांगितलेलं आहे। याबाबत आम्ही BNS आणि इतर जे कायदे आहेत त्यानुसार जास्तीत जास्त कडक आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार। आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। आम्ही आरोपीला अटक करणार आहोत। 2 आरोपी आम्ही आणलेले आहेत। व्हिडिओ पाहून इतर आरोपींची ओळख पटवून ताब्यातील आरोपीकडून त्यांचे नावं निष्पन्न करून त्यांनासुद्धा अटक करण्यात येईल। मी मनोज मनपुर्वे अर्धापूर तालुका प्रतिनिधी तसेच श्रमिक लोकराजीला काम करतो। तसंच एका वर्तवाहिनीला एका सिटी न्यूज म्हणून प्रसार माध्यम आहे यूट्यूबवर, त्या पण वर्तवाहिनीला मी काम करतो आहे। आणि मी काल 24 रोजी कालच्या 24 मार्च रोजी मी एक बातमी प्रसारित केली होती। DJ बंद आणि लहानमध्ये दारू विषयावर रोष व्यक्त म्हणून गायकवाड्याचा कायम आहे, बातमी छापली होती। तर काल मला एकाचा फोन आला की रात्री फोन 8:30-9ला फोन आला की बाबा मनोज कुठं, मी घरी बाहेर या, थोडं तुम्हाला बोलायचं म्हणून मला बाहेर बोलवलं। मी बाहेर आलो तर बाहेर आल्याच्यानंतर त्यानं मला धक्काबुक्की केली आणि माझा मोबाईल वळवून घेतल्यानं मी परत काय केलं, बाबा माझा मोबाईल द्या, जे काही बातमी आहे मी काही ते विषय तुमच्या विरोधात नाही की कोण्या प्रशासनाच्या नाही, मी असं म्हणलो। तर त्याने माझ्या पाठीशी पळाले, मी हाताला धरल्यावर मी पळून गेलो। पळून गेलो, गावातल्या गलीमध्ये गेलो, गलीमधून त्यानं मला गलीतून उचलून आणलं, परत गाडीवर बसवलं आणि आरडाओरडा केला। माझ्या घरचे कुटुंब आले आणि गावकरी आले। या गावकऱ्याच्या समोर मला धक्काबुक्की करून मला गाडीवर बसवून नेत होते आणि नेऊन लहानमध्ये एक कॅलन आहे बसस्टँड रोडला, त्या कॅनलवर 20 जण असे थांबलेले, त्यांच्याकडून आम्हाला माहिती भेटली, तिथून मला मारण्याचा प्रयत्न करणार होते। आता माझी अशीच मागणी आहे सर, मी यासारखे असे अनेक पत्रकार आहेत, मी चांगल्या पद्धतीने काम ग्रामीण भागामध्ये कामं करतात, यांनावर असे अन्याय अत्याचार असे होत असल्याने खरंच पत्रकारिता आम्ही कशा पद्धतीने करावी आणि पत्रकारला कुठेतरी शासनानं न्याय मिळवून देण्याचं काम करा आणि त्या गुन्हेगारावर योग्य ते कारवाई करावी। असेच 4 ते 5 जण होते, 4 गाड्या आल्या त्या आणि दोनदा मला गाडीवर उचलून गाडीवर बसवलं, तर मी अजून उडी मारून बाजूला निघालो। अतिशय निंदाजनक, गंभीर आणि कायदा सुव्यवस्थेच्या विरोधातली ही घटना आहे। रात्रीच मला मनोज मन्नापुरेंचा फोन आला घटना घडल्यावर, त्यांचे व्हिडिओ पाहिले। मी रात्री पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो, PI साहेबांनाही बोललो। याच्यात समाधानाची गोष्ट हीच आहे की 2 आरोपींना अटक झाले, बाकीच्याही आरोपींना अटक झाली। आज मी त्यांच्यासाठीच पोलीस निरीक्षक साहेबांना भेटायला आलो। हा अपहरणाचा तर प्रयत्न आहेच, त्याच्यानंतर हा दारू माफियाची दादागिरी आहे आणि अशी कुठलीही गोष्ट सहन केल्या जाऊ नये, कायद्याला ती सहनही केल्या जाणार नाही असं मला पोलीस अधीक्षक साहेब आणि PI साहेबांनी सांगितलेलं आहे। आता ते कायदेशीर चर्चा करून यामध्ये किती BNS खाली सिरियस गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल केले जातील असं त्यांनी आश्वस्त केलं आहे। पण पत्रकारावरती हल्ला महाराष्ट्राचं पुरोगामी सरकार कधीही सहन करणार नाही, कडक कारवाई नक्कीच होतील आणि हीच भूमिका राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे।